भारतासोबतचा व्यापार पाकिस्ताननं रोखलाय। वाघा सीमेवरील चौकी तातडीने बंद करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतलाय। पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याच्या सूचना करण्यात आल्या। सार्क व्हिसा सवलतीच्या अंतर्गत भारतीय नागरिकांना देण्यात आलेले सगळे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतलाय। भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे। तर पाकिस्तानातील दहशतवाद्यांची खुमखुमी संपलेली नाही। तू कहेगा कि पाकिस्तान का पानी रोकेंगे, कश्मीर के अंदर डैम बना के तुम पाकिस्तान के पानी को रोकोगे, पाकिस्तान की ज़राअत सनत का खात्मा करके, पाकिस्तान की मईशत तबाह करके सी पैक के मंसूबे नाकाम करने के लिए तू बड़के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे। पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच संकटात सापडली, त्यातच भारताने निर्बंध घातल्यामुळे पाकिस्तानची स्थिती बिकट होणार आहे। परिणामी कोणताही आतताईपणा केला तर पाकिस्तानचे दोन तुकडे होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवरती कायदेशीर स्ट्राईक केलेला आहे, त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आता उलट्या बोंबा मारल्यात। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राजकीय युद्ध या ठिकाणी बघायला मिळत आहे। भारत सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करत आहे। दरम्यान पाकिस्तानकडून सिंधू जल करार स्थगितीचा भारताचा निर्णय फेटाळण्यात आलेला आहे। इकडे अटारी बॉर्डर भारताकडून तात्काळ बंद करण्यात येते, तर वाघा बॉर्डर पोस्ट बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने सुद्धा घेतलेला आहे। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा भारताने रद्द केलाय। इकडे शीख यात्रेकरू वगळता भारतीयांचा व्हिसा पाकिस्तानने सुद्धा रद्द केलाय। पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। दरम्यान भारतीय नागरिकांना 48 तासात पाकिस्तान सोडण्याचे आदेश पाकिस्तानने दिले। पाकिस्तानशी व्यापाराला स्थगिती बघायला मिळते भारताकडून। दरम्यान भारतासोबतच्या सर्व प्रकारच्या व्यापाराला पाकिस्तानकडून सुद्धा स्थगिती देण्यात आली आहे।